हाय हॅलो सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर आम्ही आलेलो आहोत माहेरच्या ज्या गावातल्या गल्ल्या आहेत ना तिकडं चाललो आहे, म्हणजे फेरफटका जरा मारतो आहे. तर जुन्या आठवणींना खूप सारा उजाळा मिळालेला आहे. तर तुम्हाला मी दाखवते माझ्या माहेरच्या गल्ल्या कशा आहेत गावातल्या. हे बघा पाठीमागं. तर हे बघा कोण 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 विचारत आहे. तर आम्ही चाललो आहे आता मैत्रिणीच्या घरी. लय वेगळे वेगळे घरं झाले बाई इकडं. लय वेगळे घर हा ना, बदल झाले भरपूर. तर बघा ही आहे माडी. तर ह्या माडीला दानपुण्यांची माडी म्हणतात. इथं खूप जण राहायचे पहिले, आता कोणीच राहत नाही इथं बघा. हां तुम्हाला दाखवते. बाकी सगळ्या काट्या उगल्या आहे, पण इकडं बाजूला इथं ते भास्करचं त्यांचं घर होतं ना. भास्करचं घर, भास्करचं घरचं आहे का तुम्ही? हां ना. तर आलेलो आहोत मैत्रिणीच्या घरी. आणि इथे म्हणजे याच्यात बॅक साईडला माझ्या लग्नाच्या साली आम्ही राहत होतो. आणि माझी बहीण चालली, तो रस्ता आहे शाळेत जायचा, मधून जो रस्ता आहे ना तो शाळेत जायचा रस्ता आहे. आणि इथे आमची लहानपणाची एक मैत्रीण राहते. जेव्हा आमच्या वहिनी लय दिवसांनी दिसल्या नाही, जेव्हा आमच्या वहिनी बघताय लहानपणाच्या, त्या आम्हाला खिडकीतूनच विचार राहिल्या. हाव तर गावाला असंच असतंय. हो बरी बरी, गावाला असंच राहतं. आहो तर बाबू आलेले बघा. आम्ही आता आलेलो आहे. आणि ही लहानपणाची कोण आहे का? लहानपणाची कोण आहे? लहानपणाची मैत्रीण आहे. आम्ही इथं एकत्र राहत होतो. ही पण आमच्या इकडेच राहायला होती, पण आता हिच्यावर. चला आता आम्ही घरी जायला निघलेलो आहे. आणि सीमा आम्हाला कढीपत्ता देती बघा. म्हणजे आणि ना आम्ही पहिले ना लहानपणी इकडं राहिलो होतो ह्या गल्लीला. हे घर आहे ना, याच्या पाठीमागं आम्ही राहायला होतो. हे बघा हे घर आहे, याच्या मागच आम्ही राहायला होतो. माझं लग्न झालं तेव्हा हां आम्ही राहायला होतो. हां ते बघा कढीपत्ता तोडायचं काम चाललेलं आहे. आणि हे आमच्या शाळेचा रोड इकडं आमचा वर्ग होता. इथं आमचा त्याच्या पाग 9वीचा वर्ग होता. आणि त्याच्या इकडं प्रयोगशाळा होती. दिली बाबाची मावा वगैरे पडलेला आहे का? हळू हळू. कोणाचं घर आहे ग हे? हां हां हां. चला आम्ही आता निघतोय. सीमाला बाय बाय करतो. बाय बाय, काळजी घे. हां. आणि हे काय अंजीरचं पण आलेलं आहे, येतं त्याला अंजीर म्हणजे खाऊन झाले. हा इकडं सरकारी दवाखाना आहे. आणि इथं पाण्याला यायचो आम्ही बघा. इथं बाबळी उगल्या सगळ्या ह्या बारवावरती. टँकर यायचा पहिला. त्याच्यानंतर इकडं मंदिर, हे राम मंदिर, हे शनी मंदिर. आणि आहे ना इकडं इंदिरा आवास योजनेच्या कॉलनीच्या खोल्या आहेत. आम्ही इथं सुद्धा राहिलेलो आहे. माझी बहीण चालली पुढं पुढं. आम्ही आता निघलेलो आहे. या बघा सगळं आवरलंय, भांडे वगैरे सगळे भरून ठेवले. आता पाणी बिणी पितो जातो आता. बघा चला आम्ही आता सगळं घरातलं ह्या बघा बाहेरचं सगळं आवरून निघलेलो आहे. किचन पूर्ण गॅस वगैरे झाकून ठेवला आहे. चला आम्ही आता सगळं आवरलेलं आहे आणि निघलेलो आहे. अगदी जड पावला नाही का ह्या घराचा निरोप घेतोय. आठवणी तर खूप राहतील, लहानपणाच्या आठवणी येते ह्या घरामध्ये आमच्या. तर बघा दरवाज्यातून उतरताना अशी एंट्री आहे. आणि हे जे गौतम बुद्धाचं जे आहे ना, तर ती पेंटिंग नाही आहे, ते पूर्ण पत्र्यामध्ये कोरलेलं काम आहे. आणि ते गुजरातवरून बनवून आणलेलं आहे. त्याच्यानंतर हे आहे माझ्या लहानपणाचं अंगण. ही भावाची मुलगी ती पण निघाली जायला, सिन्नरला राहते ती. आता ह्या अंगणामध्ये आम्ही लहानचं मोठं झालेलो आहे बघा हे अंगण.
तर ह्या आठवणी कायमस्वरूपी स्मरणात राहतील आणि भावाच्या घराला म्हणजे आमच्या घराला निरोप देतोय. हे बघा बाहेरून असा लुक दिसतोय घराचा आणि बघा ते गौतम बुद्धाचं पोर्ट्रेट. तर कसं वाटलं हे घर नक्की मला कमेंट करा. चला आता आपण निघतोय. त्यानंतर आलेलो आहोत इकडे बाजारात म्हणजे माहेरचा बाजार. तर खूप आठवणी आहेत ह्या बाजारामध्ये. माझी आई प्रत्येक जणाला ओळखत होती, तिलाही प्रत्येकजण ओळखत होतं आणि निम्मा अर्धा बाजार असाच स्वभावामुळे माझ्या आईला कोणी पण द्यायचे. तर मला खूप माझ्या आईची आठवण आली ह्या क्षणाला. तर हा बघा माझ्या माहेरचा बाजार आणि आम्हाला काहीच घ्यायचं नव्हतं त्याच्यामुळे आम्ही काही इथे थांबलेलो नाही आहे. तर चला तुम्हाला कसा वाटला माझ्या माहेरचा बाजार, माझ्या माहेरचं घर, माझ्या माहेर. परत कधी वेळ भेटला तर तुम्हाला मी संपूर्ण गावाची झलकसुद्धा दाखवेल. आणि हे गाव मला खूप प्रिय आहे. माझ्या खूप आठवणी आहेत ह्या गावामध्ये. माझं अख्खं म्हणजे माझं 14 ते 15 वर्षाचं लहानपण ह्या गावात गेलेलं आहे. तरी पण हे गाव मला अजूनही हवंहवंसं वाटतं आणि मी कधीही या गावाला आयुष्यात विसरणार नाही किंवा ह्या गावाला यायचं मी जिवंत असेपर्यंत कधीच बंद करणार नाही. मोठा बाजार आहे आणि ह्या गावामध्ये जरी हे गाव खेड वजा शहर असलं तरी पण सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते दारात मिळतात. आता आम्ही होतो तेव्हा खूप लांब लांबून पाणी आणलेलं आहे आणि त्याच्यानंतर आम्हाला इकडे कोण भेटलं आहे रोडवर ते तुम्हीच बघायचं आहे आता. आणि त्यांना भेटून आम्ही आता तुमचा निरोप घेणार आहोत. तर चला आता तुम्हाला जागा नाही तर याच्यावर बसवलं असतं. चालली तर बरं येते का काय काही तुमचं तयारी चालली म्हणली आता चला